राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। अधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। यं शैवः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपठवः कर्तेति नैयायिको अर्हन्नित्यति जैनशासनरता कर्मेति मीमांसको सोऽयं विदधातु यो वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो विभुः। ओम शांति शांति शांति। सर्वांनाच नमस्कार। आज पौर्णिमा आहे, राखी पौर्णिमा। पण आपण गेले 14-15 दिवस या अंतर्जालीय सत्संगात रोज सम्मिलित होतो आहोत। माणसं सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षेचा अर्थच असा आहे, अन्य बाहेरील आणि आतील कोणत्याही गोष्टींपासून सुरक्षित राहायचं आहे। मग या संरक्षणासाठी कोण कमावण्यामागे लागले की मला सुरक्षा मिळेल। संपत्ती संग्रहामागील हेतू असा असतो की सुरक्षा मिळेल। आणि कोण संरक्षणासाठी युद्ध करेल, त्याला वाटलं या शत्रूंपासून मला धोका आहे, युद्ध करून एकदा ह्या शत्रूला संपवलं की मी सुरक्षित होईल। संरक्षणासाठीच बरीच जण मैत्री करतात। माझं पाठबळ जर मजबूत असेल, माझ्याबरोबरची लोकबळ जर मजबूत असेल, माझ्या वाट्याला कोणी येणार नाही असं वाटतंय, म्हणून तो माणूस लोकसंग्रहामागे लागतो आणि मला कोणी हरवू शकणार नाही इतकी माणसं माझ्या रक्षणाला राहतील म्हणून लोकसंग्रह करतो, मित्रसंग्रह करतो रक्षणासाठी। आणि याच संरक्षणासाठी लढाई लढले, धन कमवलं, लोक कमवले, हे सोडायलाही पाहतोय। त्याला वाटतं की ही जेवढं मी कमवले हीच माझी शत्रू होतात की काय, हीच माझं कष्टाचं कारण बनतो की काय, म्हणून ही हळूहळू सोडून द्यायला लागतो। बल्ख नावाचं एक राष्ट्र आहे, आपण ऐकलात की नाही माहीत नाही मला। त्याचा एक बादशाह होऊन गेला। इब्राहिम अल बिन म्हणून ताकदवार माणूस होता। संपत्ती
काहीही कमी नव्हती. आणि मान सन्मान ही प्रचंड होता त्या माणसाचा त्या प्रांतात किंवा त्या भागात. आणि हा माणूस अचानकच फकीर बनला. जेवढी होती सोडून दिला सर्व. म्हणाला, ज्याला उपाय म्हणून मी संग्रह केला होता, हे सर्व ही माझ्यासाठी उपाय नाही, ही अपाय आहे. बस म्हणाला, आता मी आता निवांत एकांतात राहायला पाहिजे. ही गर्दी नको म्हणाला. या गर्दीत मला स्वास्थ्य लाभणार नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत मी जे गोळा केलेले आहे ना, ह्याच्या हिशोबात ह्याच्या चिंतेत मला राहावं लागतं. म्हणून याच्यापासून मी बाजूला गेल्याशिवाय मला समाधान भेटणार नाही. राज्य त्याग केला, सर्व संपत्ती देऊन टाकला, बैरागी बनला, फकीर बनला. रस्त्याने जात होता एके दिवशी. जात असताना समोरून एक भिक्षू आला. भिक्षूच्या अंगात हाडं आणि चमडी एवढीच दिसत होती. डोळे सगळे आत गेलेले होते, डोळे आत गेलेली होती आणि गाल पण सगळे आत गेलेली होती, दात बाहेर आलेली होती. केस यद्वा तद्वा वाढलेली होती, विंचरलेली नव्हती. मलिन कपडे नेसलेला होता, हातात एक कठोरा. आणि तो माणूस अल्लाहला म्हणजे परमात्म्याला शिव्या घालत होता. अरे देवा, तुझ्या न्यायात राज्यात काय न्याय आहे की नाही? आमच्यासारख्याने काय असं रस्त्यावरच मरायचं का? तुला दयाळू करुणाळू असं तसं काय काय तुझी वर्णन करतात लोक. तुझ्या नावाने नमाज पडतात काय, भजन करतात काय? अपात्र आहेस का तू एका गोष्टीसाठी तरी? त्याचा मनातला जो तळमळ होता तो सर्व बाहेर काढत होता. न्याय आहे का तुझ्या राज्यात म्हणाला? हीच न्याय. एका बाजूला माणसं ऐश आरामाने बसून खातायत, दुसऱ्या बाजूला आमच्यासारख्या भिकाऱ्यांना कोण भीक पण देईना. हे काय न्याय तुझी? तू न्याय देऊ शकत नाही या जगात आमच्यासारख्यांना. आणि देव का मानावं तुला? असं तसं भरपूर देवाला कोचत होता, देवाला डिवचत होता. अरे तू कसला देव? आणि तू असताना आमच्यासारखे भिकारी रस्त्यावरच मरतात, आणि तू कसला देव? का गरिबांना राहायला अधिकार नाही या जगात? गरिबांना किंमत नाही का या जगात? कोण बघतो तरी काय आमच्याकडे? जो बघतो आमच्याकडे रोषानी त्वेषानी, जो बघतो आमच्याकडे अत्यंत निकृष्ट भावनेने. नाही बोलले तरी पैसेवाल्यांच्या पाठीमागे जाऊन त्यांना हाक मारतात लोक. आम्ही दारात गेलो तरी सुद्धा आमच्याकडे डोळे उघडून बघत नाही. ही व्यवस्था तुझी, आणि तू देव या जगाचा? चल म्हणाला, आम्ही मानत नाही तुला. असा तो देवाला शिव्याशाप देत होता. तेवढ्यात ज्याचा अपार संपत्ती सगळी देऊन टाकून फकीर झालेले इब्राहिम तिथे आले. ऐकलं त्यांनी हे सगळे. ए भावा, कशाला शिव्या घालतोस देवाला म्हणाला? एवढं मोठं ऐश्वर्य देवाने तुला दिलेली आहे, याचा भोग भोगता येईना तुला? अरे एवढ्या किमतीचा तुला देवाने दिलेले आहे, आणि काय द्यावं त्यांनी?
एवढ्या किमतीचा काय म्हणाला? एवढ्या किमतीचं काय दिले? अरे एवढ्या किमतीचं दारिद्र्य दिले देवाने तुला, एवढ्या किमतीचं दारिद्र्य दिलेले, गरिबी दिलेले, आणखीन काय द्यावं देवाने तुला? ह्याला आणखीन राग आला. काय मूर्ख बिर्ख तरी नाही ना तू म्हणाला? काय येडाबिडाच तरी नाहीस ना? दारिद्र्याला कधी किंमत असते काय म्हणाला? जगात सगळ्या गोष्टींना किंमत आहे, दारिद्र्याला कधी किंमत असते का? गरिबीला काही किंमत असते काय म्हणाला? तेव्हा तो इब्राहिम म्हणाला, फकीर तुला काय कळणार दारिद्र्याचं किंमत? त्या दारिद्र्यासाठी माझं साम्राज्य मी सोडून दिली, साम्राज्य देऊन टाकले त्याच्यासाठी. ज्या दारिद्र्याला तू शिविशाप देतोयस ना, याच दारिद्र्यासाठी मी सगळं माझा साम्राज्य देऊन टाकले. अरे दारिद्र्याचं किंमत तुला काय कळणार आहे? मला कळणार ते. कारण हे खरीदण्यासाठी ते वेचले, ते विकून टाकले मी. ही खरीदण्यासाठी ते विकून टाकले मी. तुला काय कळणार याचा किंमत? ज्या दारिद्र्यात एकांत आहे, दारिद्र्य आणि एकांत हे दोन्ही वया एक समान रेषेत चालतात. माणसाला आनंद अनेकांतात नाही, एकांतात भेटते, हे तुला कधी कळणार म्हणाला. माणसाला आनंद अनेकांतात नाही, एकांतात भेटते. दारिद्र्य हे एकांत प्राप्त करून देते. दारिद्र्य आले की सगळे आपोआपच बाजूला होतात. ज्यांना बाजूला सारायला आध्यात्मिक क्षेत्रात माणसं वर्षानुवर्षे साधना करतात, साधना केले तरी सुद्धा जे बाजूला हटत नाही ते दारिद्र्य आल्याबरोबर आपोआप जाते आणि त्याचा वापर करायला शिक. दूषण कशाला देत? देवाने जे निर्माण केलेले ते फार किमतीचे. दारिद्र्याचा किंमत तुला काय कळणार आहे? तुला नुसता देवाला शिवीशाप द्यायचा, देवाला ढिवचायचा एवढंच माहिती आहे तुला. अरे जे मिळालेले आहे त्याचा किंमत काय एकदा समजून घ्यायला शिक आणि त्याचा आनंद घ्यायला शिकतो. त्याच्याकरता ही खरीदण्यासाठी मी माझं साम्राज्यच सगळे देऊन टाकलं. मला माहिती आहे यात काय आनंद आहे. माणूस ठरवला तर प्रत्येक गोष्ट त्याला किमतीची वाटतात, प्रत्येक गोष्ट मौलिक वाटतात. आणि दृष्टी नसलेल्या माणसांना काहीही दिला त्याला किंमत नाही. ज्याला डोळे नाही आहे त्याच्यासमोर तुम्ही कितीही पसरला तर त्याचं काय किंमत असणार आहे? ज्या माणसाला डोळे नाही आहे त्या माणसासमोर तुम्ही किती हजार कोटीची संपत्ती ठेवले तर काय कळणार त्याला? तो म्हणणार कसं आहे ही संपत्ती? आपण म्हणणार कसं आहे, काय सांगायचं याला? जसं की एक माणूस, एक आंधळा होता, त्याला दुसरा माणूस आला, म्हणाला दूध पितोस का? तो म्हणाला दूध. दूध कसं असते म्हणाला? दूध बदकासारखं पांढरं असते म्हणाला. अच्छा, बदक कसा असतो म्हणाला? बदक बघ असा असते त्याचा मान म्हणाला. त्याचा हात घेतला आणि असा फिरवला त्याच्यावर. असं नाही नाही बाबा मला नकोच म्हणाला. ते असलं घशात जाईल कसं म्हणाला. ही आंधळ्याची अवस्था आहे, आंधळ्याची अवस्था आहे. काय कळणार त्याला? ज्याला दृष्टी नाही त्याच्यासमोर इतकं पडलं का आणि नाही पडलं का? दृष्टी असणाऱ्या माणसांना संपत्तीही तितकंच किमतीची आहे आणि दारिद्र्यही तितकीच किमतीची आहे. का? दृष्टी असणाऱ्यांना संपत्तीचा विनियोग काय करावा याचाही दृष्टी असावा लागतो. या संपत्तीनं मला किती कोटी लोकांना जगवता येतं, किती कोटी लोकांचं उपजीविकेचं साधन बनवता येतं, किती कोटी लोकांची आनंद ह्यात समाविष्ट हे त्याला कळतं. आणि दारिद्र्य मला किती आनंद देऊ शकतं? लोकांच्या आनंदातच आनंदही मानता येतं आणि काही नाही आहे. अरे माझ्यासारखा आनंदी कोण आहे? लोक सर्वसंग परित्याग करून ज्याच्याकरता जातात ते अनायासे मला मिळालेले, तर मी का दूषण द्यावं? दृष्टिकोन सर्व प्रकारचे. फक्त दृष्टी पाहिजे माणसांना. आमच्याकडे त्याचाच अभाव असतो, दृष्टीचा अभाव असतो. ही दृष्टी देण्याकरता
विधुराने हीच दृष्टी नेमकं धृतराष्ट्राला नाही आहे. धृतराष्ट्राला अशी दृष्टी देण्याकरताच विधुर नीतीचा उपदेश केला. महात्मा विधुर सशक्त मनाचा माणूस संसारात कसं वागावं, धर्म अर्थ मोक्ष संपादनासाठी कसा प्रयत्नशील असतो तो माणूस, त्याचा व्यवहार आचार विचार कसा असते हे सांगत होते. त्या अनुषंगानेच आपण श्रीरामचंद्र भरत संवाद पाहत होतो. त्या संवादात बऱ्याचशा गोष्टी ऐकून झालेल्या आणि काल परवा आपण एक प्रश्न, कालच घरातील महिला संतुष्ट आहेत ना, सुरक्षित आहेत ना, असा एक प्रश्न विचारला होता. त्यावर आपण काल पाहत होतो की घरातल्या असंतुष्टीचे कारण काय आहेत. कोणाच्या घरात माणसं संतुष्ट आहेत असंतुष्ट आहेत ओळखणं कठीण आहे. लोकांना दिसायला जे संतुष्ट दिसतात ते आतून खदखदत असतात आणि लोकांना जी माणसं वाटत असते ते आतून तृप्त असतात. सामान्यतः सगळ्यांना असं वाटतं की भौतिक गरजा जितका अधिकाधिक भागवता येईल इतकी ज्यांच्याकडे आहे ती म्हणजे समाधानीच असतील, अशी एक धारणा सामान्यांची आहे, सगळ्यांचीच आहे. कारण आम्ही समाधानाची मानबिंदू म्हणजे संपत्ती असं समजून बसलो आणि कोणाला तरी संपत्ती अधिक झाले तर यात समाधान नाही आहे, मला एक कुठलं तरी अधिकार पाहिजे, अधिकारामध्येच समाधान असतो असं वाटतं त्यांना. आणि ज्यांना अधिकारामध्ये समाधान वाटतो त्यांना केवळ अधिकारच नाही आहे, मला उच्चाधिकारामध्ये समाधान आहे असं त्याला वाटत असतं. ठिकाण वेगवेगळे आहेत. असं का वाटतो प्रत्येकाला? प्रत्येक व्यक्तीवर झालेली संस्कार. ज्या परिवारात वेगवेगळ्या संस्काराची माणसं राहतात तेच आपण पाहत होतो की संस्काराच्या अभावाने घरात असंतोष निर्माण होतो. म्हणून संस्कार कशाला म्हणतात तर काल पाहिलं होतं की जी माणसाला योग्यता कोणत्याही कार्य करण्यासाठी योग्यता प्राप्त करून देते ती संस्कार. अनेको महर्षी लोकांनी संस्कारांची व्याख्या आपापल्या दृष्टिकोनाने केलेले, ते सगळ्यांसाठी उपयोगी आहे. एका ऋषींनी सांगितलं, आपल्या शरीर मनादींना जे सुशोभित करते तिला संस्कार म्हणावं. शरीर आदींना जे सुशोभित करतं तिला संस्कार म्हणावं. म्हणजे काय करतं हे? शरीर आदी म्हणजे ही शरीर आणि याच्याबरोबर असणारी इतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांना जे सुशोभित करते, मनाला बुद्धीला चित्ताला सगळ्यांना सुशोभित करतं तिला संस्कार म्हणावं. म्हणजे बघा, शरीराला सौंदर्य कशाने प्राप्त होणार, शरीर चांगलं कसं दिसणार, संस्कार लागतात. सकाळी उठून अंघोळ करण्याचे, स्नान करण्याचे. शरीर सुंदर करण्याकरता योग्य वेळी उठून स्नान करायला पाहिजे. ब्राह्मी मुहूर्तामध्ये उठून स्नान करण्याचे संस्कार पाहिजे. दात साफ ठेवण्याचे संस्कार पाहिजे. केसविस नीट ठेवण्याचे संस्कार पाहिजे. आणि स्वच्छ सुंदर कपडे नेसायचे, स्वच्छ कपडे नेसण्याची संस्कार पाहिजे. काही लोक आंघोळी कधीतरी करतात आणि कपडेही कधीतरी बदलतात. आणि कपडे धुवायलाच नको म्हणून
असली कपडे खरेदी करतात की 6-6 महिन्यांनी नाही धुतलं तरी चालेल. हे संस्कार चांगली नाही आहे, हे कुसंस्कार आहेत. म्हणजे आपलं जे काय मलिनता आहे ती झाकण्यासाठी, आपल्या आलस्य झाकण्यासाठी, आलस्य काढून टाकणं हे संस्काराचा एक भाग आहे. आलस्य असेल तर अमृत सुद्धा विष वाटतो त्यांना. आळस हे कुसंस्कार आहे. सुसंस्कार म्हणजे क्रियाशील राहायला पाहिजे आळस काढून टाकण्यासाठी. हे संस्कार आहे. चांगलं दिसावं आणि मनाला स्वस्थही वाटावं. कपडे केवळ दुसऱ्यांना चांगल्या दिसण्यासाठी नाही आहे, आपल्यालाही स्वस्थ वाटायला पाहिजे. आणि चांगलं ते खावं, या शरीरासाठी चांगलं ते प्यावं. शरीरासाठी केलेले, शरीरासाठी असणारे संस्कार आहेत. आणि या शरीराला नको ते खाऊन ह्याला बिघडवणारा संस्कार जर आमच्याकडे असतील तर ते संस्कार नाही आहे. शरीरादींना सुभूषित करणारे संस्कार, जे करते सुभूषित करते ती संस्कार. खाणं पिणं नीटनेटकं राहायला पाहिजे. आणि एवढंच नाही, ह्या शरीराने कुठे जावं, कुठे यावं, कुठे बसावं, कुठे उठावं, ही सुद्धा समज या शरीराला दिली पाहिजे ना. ह्याला संस्कार म्हणतात. या घरात आपण राहतो, प्रत्येक व्यक्तींची व्यवहार या शरीराची, मनाची, बुद्धीची कसं राहायला पाहिजे. सुसह्य असायला पाहिजे व्यवहार सगळे, तेव्हा असंतोष घरात येत नाही. या शरीराच्या हव्यासापायी आणखीन काहीतरी करायला गेलो तर दुसरे वैतागतील, ती संस्कार नाही पाहिजे. आणि या शरीराला खाणं पिणं चांगलं, या शरीराची आरोग्य चांगला सांभाळणं, या शरीराला श्रमाचा संस्कार. शरीर गप्प बसल्याने सुंदर नाही दिसणार. शरीर सक्रिय राहायला पाहिजे कशात तरी. आळशी माणूस जगात कोणालाही आवडत नाही, म्हणून तो संस्कार त्याला पाहिजे. शरीरादींना सुशोभित बनवणारे जी गोष्ट आहे त्याला संस्कार म्हणतात. तर शरीर आलेला मस्तपैकी काही ना काहीतरी, दैहिक असेल तर दैहिक काम कर, मानसिक असेल तर मानसिक, बौद्धिक असेल तर बौद्धिक. क्रियाशीलता ही एक संस्काराचा भाग आहे. अन्यथा डेव्हिल्स वर्कशॉप होईल, भूतांची कार्यशाळा बनेल. म्हणून क्रियाशीलता, गतिशीलता ह्या सगळ्या संस्कार शरीर आदींना दिली पाहिजे. या शरीरात मन आहे, चित्त आहे, बुद्धी आहे. बुद्धीला योग्य निर्णय घेण्याची संस्कार दिली पाहिजे. मनाला उत्तम संकल्प करण्याची संस्कार दिली पाहिजे. मन विकल्पाकडे न जाता मन संकल्पाकडे जाईल. मन नकारात्मक विचारसरणीकडे न वळता सकारात्मक विचारसरणीकडे, म्हणजे प्राप्त परिस्थितीत आनंदित राहत, तशी सकारात्मकता असेल तर ही संस्कार आहेत, ही दिली पाहिजे. ही दिली तरच मन सुंदर होते. मनामध्ये सुंदर सुंदर चांगले चांगले गुण घालायला पाहिजे. मी मगाशी म्हटलं ना की थोरांबरोबर कसं बोलावं, पाहत असताना कुणीकडे पाहावं, त्यांच्याकडे. आपल्यापेक्षा मोठी माणसं समोर असतील तर त्यांच्याकडे बोलत असताना नजर खाली पाहिजे. लहान मुलं असतील प्रेमळ भावनेने बोलायला पाहिजे. मित्र असतील मैत्रीभाव असायला पाहिजे. पुरुषांबरोबर कसं व्यवहार करावं, महिलांबरोबर कसं व्यवहार करावं, गुरुजनांबरोबर कसं व्यवहार करावं, बंधुजनांबरोबर कसं व्यवहार करावं, हे सगळे संस्कारावरच अवलंबून आहेत ना. या संस्कारांचा अभाव असेल तर मन सुशोभित होईल का? मन सुशोभित होईल का? बुद्धी सुशोभित होईल का? मनाला ह्यांची हे द्यायचं आहे. मनामध्ये चांगले 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 गुणांची भरती करायची आहे. मनाला थोडासा देण्याची सवय लावायचं आहे, थोडा घेण्याची सवय. काय घ्यावं आणि काय द्यावं
याचे निश्चित ज्ञान त्याला देणं गरजेचे आहे. मनाला काय खावं काय खाऊ नये याची सवय लावायचं आहे. हे संस्कार आहे. मनाला कुठे जावं कुठे जाऊ नये हे संस्कार पाहिजे. आणि काय बोलावं काय बोलू नये हे संस्कार मनाला पाहिजे. माझ्याकडे बराच ज्ञान आहे म्हणून कुठेही बरळत बसलो तर कोणासमोरही काही बोललं तर कसं होईल? नाही. कोणत्या गोष्टी कुठे करावं कुठे करू नये त्याची प्रासंगिकता जी आहे त्याचं ज्ञान असायला हवं. ज्ञान असायला हवं. तेव्हा शरीरादी सुशोभित होते. शरीरादीला सुशोभित जे करतं त्याला म्हणतात संस्कार. दुसरे महर्षी म्हणतात ज्याच्या आदानामुळे, प्रधान म्हणजे देणं, आधान म्हणजे घेणं, ज्याच्या आधानामुळे माणूस पुरुषार्थ प्राप्ती करण्याची क्षमता प्राप्त करतो. म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष संपादन करण्याची क्षमता येते त्याच्याकडे, त्याला संस्कार म्हणावं. संस्कार त्याला म्हणतात की धर्म संपादन करण्याची ॲबिलिटी, अर्थ संपादन करण्याची ॲबिलिटी, काम मोक्ष संपादन करण्याची ॲबिलिटी त्याच्याकडे यायला पाहिजे. त्याच्याकडे ती योग्यता प्राप्त झाली पाहिजे. असा प्राप्त करून जे देते त्याला संस्कार म्हणावं. त्याला संस्कार म्हणावं. देऊ शकतो. आणि संस्कारामध्ये सर्व काही प्राप्त करण्याची क्षमता आहे. संस्कारामध्ये अन्य कशातही नाही. माणूस संस्कारी असेल तर तो कुठेही उपाशी नाही राहत आणि त्याला काहीही कमी पडत नाही. कारण संस्कारी माणसाला ज्ञान आहे की कधी काय करावं काय करू नये. त्याच्या जीवनात अपघात कमी असतात. संस्कारी माणसाला कुठे बसावं कुठे बसू नये त्याला कळलं ना, अपघाताच्या ठिकाणी बसणार नाही. यासाठी संस्कार सर्व काही साध्य करून देतं. जर संस्कारयुक्त माणसं घरात असतील, त्या घरात संघर्ष कशासाठी होईल? त्या घरात असंतोष निर्माण होईल कशासाठी? ही संस्काराची रूप वेगवेगळे असतील. संस्कार योनी संस्कार म्हणून येतात, ज्ञाती संस्कार म्हणून येतात, वर्ण संस्कार म्हणून येतात आणि कृतक संस्कार म्हणून येतात. माणसांच्या जीवनात एवढ्या प्रकारचे संस्कार काही येतात आणि काही आपण करून घेतो. योनी संस्कार, योनी संस्कार त्याला म्हणतात एखादा जीव मनुष्य जातीमध्ये जन्माला आला, त्याला उत्तम संस्कार भेटले तर तो पुन्हा मनुष्य योनी प्राप्त करता येईल. मनुष्य जन्मामध्ये आलाय तर त्याला मनुष्य जन्म मिळेल. ज्याला वनस्पतीचं जन्म मिळालेले आहे तो उत्तम वनस्पती बनेल संस्कार असेल तर. अन्यथा जीव मिळेल कुठेही जन्म मिळेल. बघा आता ज्वारी आहे, सगळे दाणे एकसारखेच आहेत, एकसारखेच आहेत. पेरलात ना सगळी एकसारखी नाही दिसणार, सगळी एकसारखी नाही दिसणार. का? दाणे सगळी एकसारखीच होती आणि एका घरातनंच एका याच्यातनंच आलेली होती. पण आत्ता पेरले तर एक उंच आहे आणि एक कमी उंचीची आहे, एक जाड आहे एक कमी जाडीचा आहे. एकाला दाणं भरपूर लागलेले आहेत, एकाला काहीच नाही आहे. असं असतो ना, शेतात पाहतो आपण. का? ते गेल्यानंतर कोणाच्या संस्कारात राहतात त्याच्यावर त्याचा अवलंबून आहे. त्यालाही गेल्यानंतर त्याला जी संस्कार मिळते त्याच्यावर त्याचं फळ अवलंबून आहे. याला योनी संस्कार म्हणतात. आम्ही जिथून येतो ना त्याच्याबरोबर प्राप्त झालेले संस्कार आहे. ज्ञाती संस्कार, ज्या ज्ञातीमध्ये आपण जन्माला येतो
ती आपोआपच येतात. मी जपानचा असेन तर माझ्या शरीर दिसायला सुद्धा तसाच दिसतो. मी चीनी असेन तर चीनसारखंच दिसते. मी आफ्रिकन असेन तर मग आफ्रिकनची दिसतं. ज्या ज्ञातीमध्ये मी जन्माला आलो त्या ज्ञाती संबंधातली जी काय व्यवहार व्यापार असतील ती संस्कार माझ्याबरोबर येतात, शरीरामध्ये दिसतात आणि माझ्या व्यवहारामध्येही ते दिसतील ज्ञाती संस्कार. याच्याकरता मी फारसा प्रयत्न करत नाही, आलेले आहेत. चालणं बोलणं सुद्धा माझं तसंच असेल का, आलेले आहे. तिसरं वर्णसंस्कार. जो जे कर्म करत होता, अध्ययन अध्यापनाचा कर्म करत होता ज्ञानी, त्याचा संस्कार नाही म्हटले तरी थोडीफार आलेले असतात. जो वीर आणि शौर्य पराक्रमाचा वारसा घेऊन आलाय त्याच्यामध्ये थोडं तरी ते दिसतीलच. जो व्यवहार चतुरता पित्रार्जित घेऊन आलेले काही दिसतील आपल्याला. आणि सेवा शुश्रूषेची संस्कारही आमच्यात अंगभूत आलेले आहेत काही. यांना आपण वर्णसंस्कार म्हणतो. वर्ण म्हणजे स्वभाव, वर्ण म्हणजे रंग. तुझा रंग दिसला मला, तुझा रंग समजला मला, असं म्हणतात ना बघा बरीच लोक. मी विश्वास ठेवलेलं होतो इतका आणि तू असा वागलास म्हणजे तुझा रंग कळला मला आत्ता. रंग कळलं म्हणजे काय, तुझा स्वभाव कळला मला. वर्णसंस्कार म्हणजे स्वभाव संस्कार. स्वभाव पित्रार्जित येतात. आणि कृतक संस्कार आपल्या अंतरंगिक चिंतन आणि बाह्य व्यवहार या दोन्हींच्या सन्निकर्षाने, या दोन्हींच्या संयोगाने पुन्हा 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 त्या कार्य केल्याने होणारा त्याचा अनुभव, त्या अनुभवामुळे प्राप्त होणारे संस्कार, जी परिस्थिती ही मी कुठेही कोणतंही ज्ञान घेऊ शकतो. माझ्या घराण्यात कुठेही कोण संगीतकार नव्हते, पण मी प्रयत्नपूर्वक जे रोज ऐकून 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 पाहून 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 मी शिकलो ना. ते माझ्या बाह्य व्यवहार आणि आंतरिक चेतना हे दोन्ही सुसंगत होऊन ते स्वीकार करायचं ठरवलं. आणि कोणाला वाटलं की मी नृत्य करायला पाहिजे, माझ्या ह्याच्यात नव्हतं पण मी शिकलो. आणि कोणाला वाटतं की मी अमुक शिकायला पाहिजे, तमुक शिकायला पाहिजे, हे सर्व कृतक संस्कार आपण शिकलो. आणि या अभ्यासांचा, या संस्कारांचा जर अभ्यास अत्यंत दृढ झाला तर नक्कीच ही संस्कार पुढच्या पिढीला जाऊ शकतात, पुढच्या पिढीला जाऊ शकतात, पुढची पिढी तसं घडू शकते. आपण ह्या सगळ्या प्रकारची संस्कारांची पुंजी आहोत. आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी संग्रह करायचा आहे. आणि त्या संग्रह करून निष्कंटक जीवन कसं जिते. पण बरीच माणसं विचार करत नाही. मी बाहेर असं पाहत असतो नेहमी, किंवा आपणही सगळ्यांचा अनुभव असणार. बघा, आज सरकार म्हणा किंवा मोठमोठे कॉर्पोरेट्स म्हणा, कोणत्या गोष्टीच्या मागे लागलेले आहेत, सगळ्या वाण विकासाच्या मागे लागलेले आहेत. ब्रीडिंगच्या मागे. कुत्रे ब्रीडिंग करतात चांगले, त्याच्यावर करोडो रुपये केंद्र आणि राज्य सरकार आणि कॉर्पोरेट्स खर्च करतात. उत्तम प्रजातीची कुत्रे निर्माण करायचं करतात की नाही. उत्तम प्रजातीची गाय निर्माण करायचं, म्हैस निर्माण करायचं, आणि उत्तम प्रजातीची पक्षी निर्माण करायचे, आणि काही नष्ट होणाऱ्या प्रजाती वाचवायची. त्याच्यापेक्षाही उत्तम प्रजातीची कोंबडी तयार करायची. म्हणजे काय, आता दिवसाला 1 अंडी देताना 2 देणारी बनवायची. त्याला वाण, चांगले वाण म्हणतात. हळूहळू 3 देणारी बनवतील. पण माणसांना
दिवसाला 7 जरी दिले तर तो कधी समाधानी नाही होणार, एवढं नक्की. पण कोंबडीच थकेल, पण हा नाही थकणार. वाण आम्ही सुधारण्यामागे लागलोय. आम्हाला 2 लिटर दूध देणारी गाय नकोय, आम्हाला आता दिवसाला एवढा देणारी पाहिजेत, 25 लिटर देणारे. आम्ही सुधारणं त्याच्या मागे लागलोय. करोडो रुपये त्याच्यावर खर्च करतो दरवर्षी वाण सुधारण्यासाठी. असं अनेक पशुपक्षी प्राण्यांच्या सुधारणा करण्याकरता, त्यांचा वाण सुधारावं, जात सुधारावं त्यांचं, याच्याकरता खर्च चालला. एवढंच नाही, हळदीचं पेटेंट, कडुलिंबाचा पेटेंट, तुळशीचा पेटेंट, गोमूत्राचा पेटेंट, सगळ्या पेटेंट करायला लागलो आपण. सगळं पेटेंट करायला लागलो. मला हे बघून आश्चर्य वाटलं की माणूस या सगळ्या गोष्टींना पेटेंट करून सुरक्षित करतोय आणि दुसऱ्या बाजूला वाण सुधारणा करतो. पण माणसांची वाण सुधारावं ह्याच्याकरता कुठेतरी प्रयत्न चाललेले बघितले काय कोणी? माणसांचं वाण जरा सुधारायला पाहिजे ही, असं ह्याच्याकरता काय प्रयत्न कुठे चाललेले दिसते नाही. आम्ही काय समजतो, माणसांची वाण सुधारणे म्हणजे वर्षाला 10 लाख रुपये फी घेऊन जिथे शिकवलं जाते तिथे माणसांचा वाण सुधारते असं म्हणतो. त्यालाच आपण माणसांची वाण सुधारण्याची ठिकाण समजतो. काय सुधरेल तिथे? तिथल्या वाण काय करेल नंतर काय गॅरंटी आहे? का वाण सुधारण्याची ही पद्धत आहे? वाण म्हणजे ती आहे का? नाही आहे. एक वाण सुधारणे म्हणजे काय, 4 श्लोक जादा पाठ, 4 गोष्टी जादा पाठ केल्याने, जरा 4 इसवी सन जादा तोंडपाठ केल्याने काय वाण सुधरेल का? नाही आहे. वाण सुधारायचं म्हणजे काय? जसं की बघा, मी मगाशी म्हटलं शेतात वेगवेगळ्या धान्यांची वाण सुधारवत आहेत, होय ना, त्याचेही काम चालू आहे. ज्वारी सुधारला पाहिजे. पूर्वी 4.5 महिन्यात येणारी ज्वारी आता 3 महिन्याच्या आत यायला पाहिजे, सुधारले म्हणतो आपण. म्हणजे 4.5 महिन्याची ज्वारी खाऊन तो 100 वर्ष जगत होता, आता 3 महिन्याचा खाऊन आता 60ला तो पलटी मारतोय. का? सुधारलेली वाण आहे. बरोबर. टोमॅटोचं वाण सुधारले. काय? पूर्वी 65% घनपदार्थ होता, 35% पाणी होती त्यात. आता वाण सुधारला, आमच्या सगळ्या सायंटिस्टने म्हणून सुधारवलं त्याला. काय? 35% घनपदार्थ देऊन 65% तांबड्या चमडीमध्ये पाणी भरले आणि जे पाणी घरात फुकट मिळते ती पैसे देऊन विकत आणतो आणि नंतर ती पाणी जाळण्याकरता, भाजी म्हणजे पाणी जळण्यासाठी होत नाही, जळल्याशिवाय होत नाही, मग पुन्हा पाणी जाळायला गॅस घालतो. केवढी वाण सुधारली आपली, हे की नाही? किती छानपैकी. तूर 7 महिन्यांनी येत होते आणि त्याच्यात काय सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे खचाखच भरलेले होते. एवढीशी डाळी खाल्ले तर माणसांना बरं वाटायचं. आत्ता 3.5 महिन्यात येणारं वाण काढले. त्या वाणाने सत्यानाश झाला. खाणाऱ्यांचा काय झालं नाही आणि जे खातो त्याला पचते की नाही पचते याच्यावर अजूनही एकही संशोधन नाही झाले. ज्या हायब्रिड वाण आलेले हे वाण खाऊन ती आमची शरीर कितपत स्वीकारते त्याला, याच्यावर नाही झाले संशोधन. ते पचते काय तसंच जाते, मला काय देऊन जाते काय तसेच निघून जाते, याच्यावर नाही काम झालं. आम्ही ह्यांना वाण सुधारणा म्हणतो. वांगी एवढी होती, आत्ता एवढा मोठा वांगीचा वाण सुधारला आणि खाणाराही असा झाला. बरोबर. वाण सुधारले ना, ते वाण खाल्लेले हेही सुधारले. हे काय सुधार आहे थोडी? नाही. असंही वेडी आमची ही चालू आहेत, काम चालू आहे. बघा, मायक्रोन्यूट्रिएंट्सचे प्रमाण जर वाढलं तर मी म्हणतो ते वाण सुधारलं. कुठल्याही धान्याचं वजन वाढलं तर ते वाण सुधारलं असं म्हणता येणार नाही. त्याच्यामधले मायक्रोन्यूट्रिएंट्स जे सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे त्यांची प्रमाण वाढली पाहिजे. म्हणतो मी वाण सुधारलं बाबा. पूर्वी 2% कॉपर होता, आता 6% कॉपर झाला आहे त्याच्यामध्ये, आमच्या वाणामध्ये. जरूर मी म्हणेन की ते चांगलं आहे. सिलिका एवढी होती बाबा, आता एवढं झालं. आता लोह अंश एवढा होता, आता एवढं झालं. मी समजतो. हे ज्या गोष्टी आहेत, वाण सुधारवणं,
सगळ्यांची वाण सुधारवण्यामागे लागलेत, पण माणसांचे वाण सुधारवायला कोणच ना काय करेना झाले. माणसांची वाण सुधारवणं म्हणजे बरीच लोक समजतात की आपण मोठमोठाली शाळा बांधल्याने माणूस सुधारतो असं समजतात. काय सुधारतो थोडी नाही आहे. माणसांचा वाण सुधारवणं म्हणजे काय? बघा, पूर्वी 100-120 वर्ष जगणारी माणसं होते ना, मग हे जर सुधारले असते तर 150 वर्ष जगायला पाहिजे होते हो. 100 वर्ष जगणारी आता 60लाच पलटी मारतात, म्हणजे सुधारले की बिघडले? याला सुधार म्हणतात. पूर्वी माणूस मस्तपैकी खात होता, त्याच्यापेक्षा जादा खातोय का? नाही, आता कमी खाणारी तयार केली. पूर्वी माणूस 7 फूट होता, 6.5 फूट 7 फूट. आत्ता काय एवढी एवढी जन्माला येतात. मी काय त्यांना म्हणत दोष देत नाही, पण काय झालं? वाण बिघडली आमची, वाण बिघडलेत. पूर्वीच्या माणसांना औषध लागत नव्हते, आत्ता औषधाशिवाय जगता येत नाही. हे काय वाण सुधारले म्हणायचं? नाही सुधारले. पूर्वीची माणसं असं भाकरी असं मोजून घेत नव्हते, असं अख्खा असं मूठभर उचलूनच घ्यायचं, थप्पीच घ्यायची आणि हातात घेऊन असं खाल्लं. लहान लहान बाबळीचे झाडं उपड म्हटले की उपडत होते. आता काय हो, शेतातलं तण उपडता येईना, बाबळीचे काय झाड उपडतात? ते काय सुधारलेली वाण म्हणायची? काय सुधारतात? ते नाही सुधारली वाण. हे बघा, कुठल्याही पीक चांगलं येण्याकरता जमिनी साफ करतो, आधी मशागत करतो, चांगलं खत घालतो त्याला, आणि चांगल्या वाणाचा बी पेरतो आणि पाणी देतो योग्य वेळी, आणि मग पीक चांगलं येईल. आणि त्याला येणारी जे दाणं आहेत ना, ते सुधारलेले वाण असेल, आणि पुढच्या वेळी जर पेरला तर ह्याच्यापेक्षा चांगलं पीक येईल. याला वाण सुधार. मग माणसांचं वाण सुधारायचं म्हणजे काय? मी म्हटलं ना की ह्यांच्या घराण्यात माणसं पूर्वी किती वर्ष जगलेली होती हे बघायला पाहिजे ना. ह्यांच्या घराण्यात आईकडची माणसं किती वर्ष जगलेले आहेत, वडिलांकडची माणसं किती वर्ष जगलेले आहेत, निरोगिता किती आहे त्यांच्यात, संस्कार काय होते त्यांच्यात, ही वाण शोधावं लागेल ना. वाण डेव्हलप करायचं असेल तर, सुधारायचं असेल तर ही शोधावं लागेल ना. माणसांमध्येही बाबा आत्ता माणूस आहे की यांना जन्म दुसऱ्या जीव धारण करण्याची क्षमता, बघा त्यांच्यामध्ये, त्यांच्या शुक्राणूंमध्ये सामर्थ्य, बलिष्ठ शुक्राणू तयार करण्याची क्षमता किती आहे त्यांच्यामध्ये? बलिष्ठ वीर्याणू तयार करण्याची क्षमता आहे का त्यांच्यात? अरे ही वीर्याणू शुक्राणू गोळ्या घेऊन टिकवतात, आणि काय जन्माला येणारा करणार? ती जात असते पडून, आणि डॉक्टरकडे जाऊन म्हणतात की राहीना राहीना राहीना, तर 2 गोळ्या देऊन ह्यानं टिकवतो जरासा. आणि हे टिकवलेले राहणार किती दिवस ते? आणि समजा राहिलं तर करणार काय ते? पुढे गोळ्यांवरच जगणार. ते गोळ्यांमुळे राहिले, आता गोळी खाऊनच जगणार, आणि एके दिवशी शेवटच्या दिवशी शेवटचे गोळी खाऊन मरते. हे का वाण सुधारणं म्हणतात? नाही आहे. माणसांच्या वाण सुधारण्याकरता सशक्त शरीर जन्माला यायला पाहिजे. सशक्त शरीरामध्ये सशक्त मन सुद्धा जन्माला येईल, असा संस्कार करणं गरजेचे. याला म्हणतात संस्कार. संस्काराने सशक्त शरीर आणि सशक्त मन जन्माला घालता येतं, तसा संस्कार पाहिजे. कारण दोघांमध्ये ती संस्कार असल्याशिवाय पुढची पिढी चांगली येत नाही. ह्याच्याकरता देशभरात आता प्रयत्न होणे. ही काय असं एका दिवशी होणार आहे का? नाही आहे. मग हे कुठून सुरू करायला पाहिजे? हे कुठून सुरू करायला पाहिजे? वधूवरांच्या निवडीपासून. मी संस्कृत एक नाटक वाचत होतो, अभिज्ञान शाकुंतल, काळिदासाने लिहिलेले अभिज्ञान शाकुंतल, प्रसिद्ध नाटक आहे. त्या नाटकात महाराजा दुष्यंत कण्वाश्रमामध्ये येतो. मी बोललो आपल्याला, कण्व महर्षी कुठेतरी गेलेले होते, आणि तिथे असणारी जी मुलगी होती तारुण्यावस्थेतली शकुंतला, शकुंतलेला पाहून मोहित झाला राजा. तरुण वयातला होता, मोहित झाला.
मोहित झाल्यानंतर तिची जे मैत्रीण असतात ना त्यांच्याबरोबर बोलत होते. प्रियमवदा आणि अनसूया म्हणून 2 मैत्रिणी होती तिची, त्यांच्याशी बोलत होता. वडील कुठे गेलेत तुमची? कण्वर्षींची ही सर्व ही मानसकन्या आहेत, इकडून तिकडून आणलेले कन्या आहेत हे सर्व. कारण शकुंतलेचं आपल्याला माहिती आहे की महर्षी विश्वामित्र तपश्चर्याला बसलेले होते आणि तपोभंग करण्याकरता मेनका आली आणि तपोभंग केली, दोघेही लग्न केली आणि एक बाळ झाली. झाल्याबरोबर त्याच दिवशी ती माझं काम झालं, मी तुमचं तपोहरण करण्यासाठी आले होते, माझं काम संपलेले, मी चालले म्हणाले. विश्वामित्र म्हणाले मग ही बाळ कोणी सांभाळायचं? कोणी सांभाळ, तुम्ही ठरवा, तुमचं आहे ते, माझं काय आहे? संपलं म्हणत गेली ती. का? जेवढ्या कामासाठी आली होती तेवढी कार्य करून निघून गेली. विश्वामित्र महर्षी सुद्धा, आणि ह्या बाळाचा मी करून, महर्षी नाही तेव्हा राजा होते, राजा होऊन महर्षी बनण्याकरता प्रयत्न करत होते. महर्षी विश्वामित्र म्हणाले अरे एवढ्या वर्ष मी तपश्चर्या केलेली आणि जरासा माझ्या हातून चूक झाली आणि ह्या अनर्थात पडलो आणि ह्या बाळाचा सांभाळ, एवढा सर्व संग परित्याग करून माझी अनेक पट्टर आणि पुत्र पौत्र हे काय काय असतात ना ते सगळे त्यागून मी आलेलो होतो आणि या वयात मला काय दुर्बुद्धी झाली आणि हे कुठे सांभाळत बसू म्हणाला. तोही निघून गेला, कठोर झाला. मग कण्व महर्षी एके दिवशी आपल्या शिष्यांसमवेत नदीवर स्नान करण्याकरता जात असताना झाडाखाली बाळ रडताना दिसली आणि उचलून तिला आणलं. का? तिला आणल्यानंतर शकुंतला असं नाव ठेवले. का नाव ठेवले? 2 शकुंत पक्षी झाडाखाली रडणाऱ्या त्या बाळाला इकडचे तिकडचे फळांचा रस आणून पाजत होते. शकुंत पक्षी ही कधीही जोड्याने असतात, ही सिंगल राहत नाही. त्या दोन्ही शकुंत पक्षी ह्या रडणाऱ्या बाळाला या फळांचा त्या फळांचा ज्यूस आणून पाजत होते आणि पोट भरत नव्हता म्हणून रडत होते. म्हणून महर्षींनी ठरवलं की हिला शकुंतलाच नाव ठेवूया, कारण त्याने सांभाळ केलेले. आणि ही मुलगी आत्ता दुष्यंताबरोबर गांधर्व विवाह करायच्या तयारीत आहेत. तेव्हा राजा दुष्यंत, राजकुमार दुष्यंत तिच्या मैत्रिणीनं विचारतो तुमचे वडील कुठे गेलेले आहेत? महर्षी कण्व कुठे गेलेले आहेत? म्हणाले तीर्थयात्रेला गेलेले. अच्छा, त्या तरुण मुलीचा लग्नासंबंधात काय विचार केलेले आहे का? कधी काय आश्रमात बोलणी बिलणी झालेली होती का? तेव्हा त्या मुली बोलतात हां ठरलेले आहे. काय ठरलेले आहे? कन्येला अनुरूप वर पाहून द्यायचं असं ठरलेलं आहे. किती सुंदर सांगितले त्याने. ही जी कन्या आहे हिला अनुरूप वर पाहून द्यायचं आहे. अनुरूप राहती आश्रमात आणि आली कुठून? वडील राजा, आई गंधर्व कन्या आणि वडील विश्वामित्र गादीपुत्र, गादीराजांचा मुलगा विश्वामित्र, एकेकाळचा अयोध्येचा राजा. आणि ही मुलगी कोणाची झाली आता? राजपुत्री आहे. अनुरूप वर द्यायचं, अनुरूप वर पाहून या मुलीचं लग्न करून द्यायचं असं आमचे वडील म्हटलेले आहेत. याच्यावरनं असं सिद्ध होते की लग्न करताना अनुरूपता ही पाहिली गेलीच पाहिजे. मुलीला अनुरूप वर आहे का? मुलाला अनुरूप मुलगी आहे का? वधू आहे का? म्हणजे चेन म्हणतो ज्याला, दोघांचा निवड म्हणतो ना, निवड हे ठीक असायला पाहिजे. त्याकरता अनुरूप माणसं एकत्र येणं, योग्य माणसं एकत्र यायला पाहिजे. इथून सुरू होते संस्काराचा भाग. म्हणजे एक सशक्त प्रजेला जन्म द्यायचा असेल 2 सशक्त माणसं एकत्र यावं लागतं. 2 चांगली माणसं, मजबूत माणसं एकत्र यावं लागते. दोघांचंही शरीर, दोघांचेही मन, दोघांचेही बुद्धी तितकं मजबूत असणं गरजेचे आहे. तरच एक मजबूत वाण तयार होईल. यासाठी वर आणि वधू
निवड करताना काय पाहायचं असतो? आजकाल काय पाहतात माहीत नाही. एक सुभाषित आहे आमच्यात, तो भाषितामध्ये आई एक इच्छा करत असती, वडिलांची एक इच्छा वेगळी असते, मुलीची एक इच्छा वेगळी असते, तिच्या भावंड्यांची एक इच्छा वेगळी असते, आणि गावातली जी काही नातेवाईक वगैरे त्यांची एक इच्छा वेगळीच असते. एक जण त्यात म्हणतात की घराणा कसा आहे बघा, वडिलांची इच्छा असते घराणा कसा आहे बघा. आई म्हणती संस्कार कसे आहे बघा. वडील म्हणतो किती मजबूत आहे घराणा ते बघा. आई म्हणते संस्कार कसे आहे ते बघा. मुलगी म्हणते होणारा नवरा कसा दिसायला चांगला आहे का, रूप पाहते. आणि बाकीचे अक्षता टाकायला आलेले जेवण काय आहे त्याच्यावर लग्न कसं होणार ते ठरणार. मृष्टान्नम इतरे जनाः, मृष्टान्न पाहतात ते, कोणाकोणाची काय काय पाहतात नाहीये. इथे वधूवरांचं चयन होणं गरजेचे, निवड होणं गरजेचे. मग वरांमध्ये काय असायला पाहिजे, वधूमध्ये काय असायला पाहिजे, गुण पाहायला पाहिजे ना. दोघांचं शरीर कसं असायला पाहिजे, दोघांची आंतरंगिक रूप कसं असायला पाहिजे, म्हणजे गुण कसे असायला पाहिजे, हे ठरवावं लागतो. हे ठरवावं लागतो. हे जर नाही ठरवलं, हे जर नाही पाहिलं, तर बाकीचे काही करून फार अपेक्षित असं हा काढतो. बरीच मंडळी दिवस काढायचं म्हणून का, एकदा स्वीकारलेले हे कड्याला लावायचं म्हणून लावतो, पण मनापासून इच्छेने आनंदाने लावत. बरीच मंडळी समजून बुजून कड्याला लावतो. वधूवरांमध्ये काय पाहायला पाहिजे, आमच्या कुठल्याही धर्मशास्त्रीय ग्रंथामध्ये किंवा स्मृतींमध्ये असं स्पष्ट नाही सांगितलं की कोणाकडे काय पाहावं. वरांमध्ये काय असायला पाहिजे, वधूंमध्ये काय असायला पाहिजे, हे कसं पाहावं. हे मी मागाशी म्हटलं ना की वेगवेगळ्या प्रसंगानुसारच ते सगळे शोधून काढायला पाहिजे, शोधून काढायला पाहिजे. तसे आमच्याकडे खूप ग्रंथ आहेत बघा. ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे आणि अथर्ववेद आहे. या 3 वेदांमध्ये वधूवरांची वर्णन ठिकठिकाणी येत असतं. याशिवाय रामायण आणि महाभारतामध्ये येतात. आणि याच वेदांची संहिताभाग जी आहे तिथे गुह्यसूत्र म्हणून येतात. अनेको ऋषीमुनींनी गुह्यसूत्र लिहिलेले आहे. त्या गुह्यसूत्रामध्ये गृहस्थांचं जीवन कसं असायला पाहिजे, इथनं सर्व संस्कार वगैरे सर्व त्या गुह्यसूत्रात येतात. याशिवाय अनेको महर्षी लोकांनी या संबंधात लिहिलेले आहेत. मिताक्षर नावाचे एका महर्षीने लिहिलेले आहे. मनु आहे, नारद आहे, पुरस्कर आहे, आपस्तंभ आहे, हारीत आहे, गौतम आहे महर्षी, आणि विज्ञानेश्वर आहे, वाल्मिकी आहे, व्यास महर्षी आहे, अशी अनेको, भारद्वाज आहे, बृहस्पती आहे, अनेको स्मृतिकार आहेत. त्याने त्यांच्या स्मृतीमध्ये वधू आणि वर कसे असायला पाहिजे ठिकठिकाणी थोडं 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 उल्लेख केलेले आहे. काय असायला पाहिजे त्यांच्याकडे, विशेष करून वरांकडे काय असायला पाहिजे, ही आधी काय असायला पाहिजे काय नसायला पाहिजे. समजा वर निवडायचं आहे आपल्याला, वरांमध्ये काय पाहायला पाहिजे. आम्ही आजकाल काय पाहतो, घराणा कसा आहे बघा, नोकरी करतो का तो, करतोय, मग सरकारी आहे की खासगी आहे, खासगी असेल तर फेल, सरकारी आहे का बघा, का सरकार काढत नाही. माणसांना परमनंट पाहिजे ना, सरकारी नोकरी पाहिजे. हां, सरकारी नोकरी जर आहे म्हटले मग आणि पुढे विचारतात काय शेती बिती थोडं आहे का, का सस्पेंड विस्पेंड झालं तर घरी येईल, बरखास्त करून टाकलं तर घरी येईल, त्यावेळेस जगायला काहीतरी साधन लागतं, आहे का थोडाफार. मग नुसतं शेती नाही 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 नाही, त्याला नाही द्यायचं आहे आपल्याला, सरकारी नोकरी पाहिजे. आता सरकारी नोकरी
4.5% आपल्या देशात आहे, 4.5 ते 5% आहेत. म्हणजे 4.5-5 कोटी लोकांना सरकारी नोकरी मिळू शकतं आणि बाकी सगळी इतर आहेत. मग सगळ्यांना सरकारी नोकरी पाहिजे, कसं होणार ते? आम्ही पाहतो हे नोकरी आहे का? मग त्यात नसेल तर तो म्हणतो हे बघा, कमीत कमी मोठा साहेब मिळावं ही अपेक्षा नाही आमची, शिपाई जरी असला तरी चालेल. माझा अनुभव मीच बघितले एकांचा. एक मुलगा, तरुण मुलगा जिल्हा बँकेची चेअरमन झाला. मग त्याचं नाव नाही सांगणार कारण त्याचंही लग्न झाले आत्ता. जिल्हा बँकेचे चेअरमन होता. मुलगी बघायला गेला. ते मुलीवाल्याने विचारले का? तो म्हणाला 100-150 एकर जमीन आहे, ट्रॅक्टर आहेत 2-4 आणि जे काय आपलं आहे ते सगळे सांगितलं. आणि तो डायरेक्टर होता जिल्हा बँकेला, आता चेअरमन झाला आहे 5 वर्षासाठी. आम्ही विचार करून सांगतो म्हणाले. नंतर थोड्या दिवसांनी त्यांच्या बँकेचे शिपाई लग्नपत्रिका देऊन गेला म्हणून लग्नाला गेला. शिपायाच्या लग्नात तीच मुलगी होती वधू म्हणून. जिला तो बघून आला होता त्यांनी नाकारली होती याला द्यायला, शिपायाला दिली होती. तो म्हणाला, अरे चा, मी बँकेचे चेअरमन, मला पोरगी नाही दिली, आमच्या बँकेचे शिपायाला दिली? ती म्हणाली, होय, तुमच्या 5 वर्षाकरता असते, ह्याचा 60 वर्षाकरता असते. आहे की नाही माणसं? त्याला कोण काढू शकत नाही ना. तुमचा 5 वर्षाला एक परीक्षा असते, नापास झाला तर गेला, बरोबर? त्याची परीक्षा एकदाच द्यायचं, देऊन आत आला की खलास, संपूनच जाणार. तुमचं तसं नाही, दर 5 वर्षाला एक टेस्ट द्यायचं आहे. ते टेस्टमध्ये पास झालं तर झालं, गेला तर गेला. काय पोरगी द्यायचं याला? शाश्वती काय म्हणत? अरे जमीन आहे, राबावं लागतंय. ही आमची निकष आहे. आणि आमची पोरगा सुखाने राहण्याकरता असली निकष आहेत आमच्याकडे, गरजेचे आहेत. हे निकष खरोखर चांगले आहेत. आणि काय पाहतो? मुलगा किती पैसे मिळवतो आणि आमची अपेक्षा आज काय? घरात किती जण आहेत, त्यात हे नसायला पाहिजे, हे नसायला पाहिजे. डस्टबिन किती आहेत? मला वाटलं डस्टबिन म्हणजे काय असते? डस्टबिन म्हणजे म्हातारे, कचरा पेटी म्हणते, ते नाही पाहिजे. आता हल्लीचे हे पाहतात मुली पाहण्याची ही पद्धत काय, ह्यांच्या घरात यांची आई बा, यांची आजा आजी नाही आहे? काही माणसं विचारली, अँटिक पीस किती आहेत घरात? अरे काय पद्धत झाली विचारायची? तुमच्या घरात कोण नाही आहे? ही संस्कार तुमची, आणि ही संस्कार घेऊन तुम्ही लग्न करणार, काय होणार? काय अपेक्षा करावी? नाही. आणि घरात जनावरं नाही पाहिजे, शेत पाहिजे, जनावरं नाही पाहिजे, कारण शेण काढावं लागेल. आणि सासरा एखाद्या वेळी चालेल पण सासू नसलेली पाहिजे. नणंद मुळात नसायला पाहिजे. आणि शक्य असेल तर ही सगळीच जर असतील तरी चालेल, पण मुलगा शहरात येऊन राहण्याकरता तयार आहे का बघा. ही निकष आहेत आत्ता लग्नाची. तिथे नाही राहायचं आम्हाला, तिथे येऊन राहणार असेल तर आम्ही त्याच्याशी लग्न करायला तयार. ही आमची निकष आहे. आज मुलं पाहायला जातात तर हे निकष पाहतात त्यांच्याकडे. या निकषाने कोण काय प्राप्त करतो मला माहीत नाही, पण आमची लोक पूर्वज ज्यांनी जे सांगितले काय निकष असायला पाहिजे त्यांच्याकडे, की स्वास्थ्य कसं आहे त्याचं हे पाहायला पाहिजे. एवढ्या सगळी स्मृतिग्रंथामध्ये, गुह्यसूत्रांमध्ये सर्व सांगितले की काय पाहायचं आहे त्यांच्याकडे. स्वास्थ्य कसं आहे त्या घराण्याचा, एकाचा नाही, इकडून काय परंपरा आहे, स्वास्थ्य किती स्वस्थ माणसं आहे त्या घरात. आणि त्यानंतर बुद्धी पाहायचं, बुद्धी कशी आहे यांची, निर्णय घेण्याची क्षमता आहे का. बुद्धी म्हणजे त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे का. आणि पाहत होते संतानोत्पत्ती करण्याची क्षमता काय आहे का त्याच्याकडे.
उत्तम संतानाला जन्म देण्याची क्षमता त्या बाळाकडे आहे का? आणि पाहत होते मुलगा बहुश्रुत आहे का, श्रोत्रिय आहे का. म्हणजे पूर्व काळात गुरुकुलांमध्ये जाऊन शिकून येत होते, शास्त्रज्ञान त्याला आहे का ते पाहत होते. त्यानंतर ब्रह्मचर्याचा पालन व्यवस्थित केलेले आहे का हे आवर्जून पाहत होते. मी आत्ताचं काही नाही बोलत, पूर्वी जे होते ते फक्त आठवण करून देतो. ब्रह्मचर्याचा पालन योग्यरित्या करतो का, ब्रह्मचर्याचा पालन. आणि पुरुषत्व आहे का त्याच्याकडे. दिसायला खूप अट्टेकट्टेही बरीच असतात. पुरुषत्व, संतानोत्पत्ती क्षमता त्याच्याकडे नसेल तर त्याची लग्न करायचं कशासाठी. मुलीचं जीवन बर्बाद होऊन जाईल म्हणून हे आवर्जून पाहत होते. त्यानंतर पाहत होते कुलाचार कसे आहे त्यांची, म्हणजे त्यांच्या घराण्यात संस्कार काय आहेत. संस्कार काय आहेत जाऊन कोणाला गल्लीतल्यांना विचारत नव्हते, जाऊन विचारत होते की तुमचं देवघर कुठे दाखवा. मग ते बघून ठरवत होते की देवघरातली अवस्था पाहिल्यानंतर ठरवत होते एक देवघर दाखवा आणि गोठा दाखवा. या दोन्हींची अवस्था पाहून या घरात मुलगी द्यायचं की नाही द्यायचं हे ठरवत होते. मुलगी द्यायचं की नाही द्यायचं हे ठरवत होते. आणि पाहत होते की शील, या घरातल्या लोकांची चारित्र्य आणि त्या मुलाचं चारित्र्य, मुलगा शीलवंत आहे का, शीलवंत म्हणजे सदाचारी आहे का हे पाहत होते. त्यानंतर विद्या, जीवन जगण्याकरता लागणारी विद्या याच्याकडे आहेत का. विद्या म्हणजे सर्टिफिकेट नव्हे, जीवन यापन करण्याकरता लागणारी कौशल्य याच्याकडे आहेत का. आणि साधन संपत्ती काय आहे यांच्याकडे. उपजीविकेसाठी साधन संपत्ती काय आहे का. साधन संपत्ती तयार आहे की तयार करण्याची याच्याकडे क्षमता आहे हेही पाहत होते. त्यानंतर मुलगा पराक्रमी आहे का. आणि स्वप्न वासव दत्ता नाटकामध्ये मी कॉलेजला असताना वाचत होतो स्वप्न वासव दत्ता. तिथे विवाहाचा प्रसंग येतो राजा उदयनचा. तेव्हा कन्या पक्षवाले जे असतात त्या कन्या पक्षवाले याला मुलगी द्यायचं की नाही द्यायचं हे पाहत असताना काय काय पाहिले असतील. मुलगा दयाळू आहे का आणि मुलगा दर्शनीय आहे का, या दोन गोष्टी पाहिले होते. आणि दयाळुता त्याच्याकडे जर असेल तर अनेक गुण त्या दयाळुताच्या समवेत असतात. मुलगा दयाळू का पाहिजे. जर मला मुलगी द्यायचं आहे, याला यांच्या घरी माझी मुलगी जाणार आहे, याच्या मनात दुसऱ्यांची रक्षण करण्याची, दुसऱ्यांची दुःख दूर करण्याची क्षमता आहे का. दयाळुता म्हणतात त्याला. आणि दर्शनीय आहे का, दिसायला चांगलं आहे का. चांगला आहे म्हणजे कलरनी नव्हे, उंची जाडीनी नव्हे. माणूस केव्हा चांगला दिसतो. लैलाचा मजनू दिसायला कसा होता मला सांगा. दोघेही चांगले होते दिसायला. अत्यंत कुरूप होता, विकलांग होता, तरी सुद्धा ती म्हणायची असा जगातलं अत्यंत सुंदर व्यक्ती म्हणत होती. व्यक्ती सुंदर असण्याकरता व्यक्तिमत्व सुंदर असावं लागतं. ती व्यक्तिमत्व आहे का त्याच्याकडे, ही सौंदर्याची पाय आहे का त्याच्याकडे. या सगळ्या गोष्टी पाहत होते. या व्यतिरिक्तही काही गुण आहेत की मुलांमध्ये ही गुण आहेत का. कारण मुलगी काय आहे आम्ही आमच्या घरात आहोत, आम्हाला माहिती आहे. आमच्या मुलीसाठी मुलांमध्ये ही गुण आहेत का.
आणि काय हवं हे झालं आणि काय नको तेही सांगतात. मुलांमध्ये काय नसायला पाहिजे, काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे, हे केवळ मुलांसाठी नाही आहे. मुलांच्या लोकांनी मुलीकडे काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे त्याची एक सूची आहे. सूची आहे त्याची एक, ती पाहणं गरजेचं. कारण ही दोन जीव एकत्र येणार, दोन जीव एकत्र येणार, जवळजवळ 70-80-90 वर्ष संसार करणार आहे. त्या संसारात प्रापंचिक कष्ट नष्ट कितीही येऊ द्या चालेल, परंतु पारिवारिक संबंध जे आहेत ते अत्यंत मधुर असायला पाहिजे. आर्थिक आपत्ती विपत्ती येतील, नैसर्गिक आपत्ती विपत्ती येतील, आरोग्यिक आपत्ती विपत्ती येतील, अनेक येतील, तो भाग वेगळा. परंतु परिवारातली पारस्परिक संबंध जे आहेत हे टिकवून ठेवण्याकरता काही गोष्टी पाहणं गरजेचे. तेव्हाच, कारण आपली नंतरची पिढी या घराण्याची ती सुद्धा सशक्त जन्माला यायला पाहिजे. तर वधूवरांचं निवड चांगलं असायला पाहिजे. वधूवरांचा निवड केवळ पैसा, केवळ नोकरी आणि केवळ दिसणं आणि केवळ प्रतिष्ठा एवढ्यावर ठरवू नये. आणि हे गुण कुठेही असू शकतात, कोणाच्यातही असू शकतात. चांगली माणसं शोधायला पाहिजे. मग कधी कधी या हव्यासापायी बरीचशी हे नव्हती ते नव्हती. काही मुलं मुली बघायला जातात. किती बघितलं? 100 बघितली, कोण 150 बघितली. अरे एवढा पोहे राहिले कुठे तुझ्या पोटात? 150 घरातलं खाल्लाय आणि तुझ्या डोळ्यांना झाले काय आजार, काय झालेले? का? दृष्टी नाही आहे, त्याला काहीच नाही आहे पसंत करणं. आणि मुलीवाले येईल त्याला नाकारले, येईल त्याला नाकारले, येईल त्याला नाकारलं, आणि शेवटी कसला गाठ पडला सांगण्यासारखं नाही. मी अशी शेकडो उदाहरण रोज पाहत असतो. सगळे आमच्याकडेच येतात ते. नंतर चांगले असताना येत नाही, बिघाड झाले की आमच्याच कोर्टात येतात. ते त्या कोर्टात जाऊन मग नंतर आमच्याकडे येतात. ते लवकर मिटत नाही ना. मग काय मिटते का बघा स्वामीजी, तुम्हाला तेही जवळचे आहेत, आम्हीही जवळचे आहोत. तेव्हा आठवते त्यांना आम्ही जवळचे आहोत त्यांना. आणि तुमचे ऐकण्यासारखे असं लोक म्हणतात. तर म्हटलं आम्ही सगळे नुसतं भानगड्याच मिटवत राहायचं, चांगलं काम कधी, हेही चांगलं कामच आहे म्हणतात. म्हणतो हे सर्व चांगल्या गोष्टी आहेत. म्हणून हे जे संस्कार आहे ना, संस्कारित माणसाने संस्कारित माणसं पाहून विवाह करणं, विवाह करणं इथून सुरू होते संस्काराचा भाग सशक्त पिढीला. मी म्हटलं ना, वाण सुधारायला पाहिजे ना पुढचा. सगळे वाण सुधारले, कुत्र्याची वाण सुधारायला लागलेत, पण माणसाची कोण सुधरवेना झाले. त्याच्याकरता गरज आहे 2 चांगली माणसं एकत्र यायला. बाकीचे काय, कोणाचं शिक्षण किती झालेलं आहे आणि हे किती आहे, आस्ती किती आहे, एकमेकांचे नाही पाहायचं. माणसांमध्ये योग्यता काय काय आहेत हे पाहिले तर बाकीचे सर्व आर्थिक योग्यता ते निर्माण करतील. आधिकारिक योग्यता निर्माण करू शकतील. आणखीन काही योग्यता असतील ते जरूर प्रतिष्ठा निर्माण करतील. पण मूलभूत जे पाहिजे तेच नसेल तर बिल्डिंग ढासळणार. याकरता असंतोष असू नये घरात, याकरता संस्कारी माणसं असणं गरजेचे आहे. संस्कार नसेल तर सगळ्यांमध्ये, मी एकासाठीच म्हणत नाही, मुलगी संस्कारी पाहिजे एवढंच म्हणत नाही मी, मुलगाही संस्कारी पाहिजे, घरातलेही संस्कारी पाहिजे, तर असंतोष असत नाही. तर आपल्याला या मुलांमध्ये काय नसायला पाहिजे, मुलींमध्ये काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे, मग ते एकत्र येतील तर कोणत्या संस्कार घेऊन पुढे जातील. आणि मी म्हटलं ना की घरात असंतोष निर्माण होण्याकरता वा घरच्यात स्त्री संतुष्ट आहेत ना, प्रश्न आहे.
संतुष्ट नाही तर असंतुष्टीचे कारण काय? असंतुष्टीला अनेको कारण आहेत, अनेको कारण आहेत. शास्त्रातही सांगितलेले आत्ताही पाहतो आम्ही. माझ्या दृष्टीने असंख्य कारण आहेत. मी ते जर कारण सांगत राहिलो ना, महिनाभर नाही संपणार. आपल्यालाही बरं वाटेल, आपल्याच घरातलं चाललंय म्हणाल. बऱ्याच लोकांना वाटते आपल्या घरातले, आपल्या समाजातलंच चाललंय. नाही, पण आपल्याला हे कुठे काय करायला पाहिजे याचा जाण यावं, समज यावं, यासाठी एकदा चिंतन करायचं याचं. म्हणजे नेमकं बऱ्याच लोकांना आम्ही काय पाहावं आणि काय करतो हेही कळत नाही. बऱ्याच लोकांना आपण काय करतो हेच कळत नसते. याकरता गरजेचे, कारण संसाराचा सुरुवात जिथून होणार आहे तिथेच नीट पाहायला पाहिजे. मग पुढे असंतोषाची कारण राहणार नाही. अन्य कारणास्तव येऊ द्या, पण या कारणास्तव न. तर आपण सुसंस्कारित राहूया आणि होऊया. आणि वधूवरांमध्ये काय गुणावगुण असायला नसायला पाहिजे हे थोडंसं आपण उद्या पाहूया. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वराय. देव तैसा गुरु